आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी। नमस्कार, आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट तसेच टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा। आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू। फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू, तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचं नाव आहे काही करून पाहूया। सर्व मातांना गोलात उभे करा। मधोमध जितक्या माता असतील त्यापेक्षा एक खुर्ची कमी ठेवा। आता म्युझिक सुरू करा। आता सर्व मातांनी खुर्चीच्या बाजूने फिरायचे आहे। जसे म्युझिक बंद होईल खुर्चीवर बसायचे आहे। ज्या मातेला खुर्ची मिळणार नाही ती आउट होईल। एक एक खुर्ची कमी करत खेळ पुढे न्यावा। जी माता शेवटपर्यंत राहील ती विजेता होईल। हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचं नाव आहे काही नवीन शिकूया। आई वडिलांनी मुलांना क्वालिटी टाइम दिला पाहिजे। यामुळे त्यांचा विकास होण्यास मदत होईल आणि त्याचा मुले मोठी झाल्यावर सकारात्मक फायदा होईल। चला या व्हिडिओमधून अधिक माहिती घेऊया। मुलांना वेळ द्या। हल्ली अनेक कारणांमुळे पालकांना मुलांसाठी वेळ देणे अवघड होऊ लागले आहे। त्यांची इच्छा असून देखील ते मुलांसाठी वेळ काढू शकत नाहीत। अशामुळे अनेकदा मुले पालकांपासून दूर जाऊ लागतात, त्यांच्याकडे तक्रार करू लागतात। एखाद्या वेळेस वडिलांना मुलांसाठी वेळ देता आला नाही तरी चालेल, पण जर आईला सुद्धा मुलांसाठी वेळ देता आला नाही तर मात्र त्याचा थेट परिणाम मुलांच्या मनावर होतो। यामुळे मुलं अबोल आणि शांत राहू लागतात। चला आपण आपल्या मुलांसाठी कधी आणि कसा वेळ काढू शकतो ते पाहूया। सकाळचा नियम। सकाळच्या वेळेस घराबाहेर पडण्यापूर्वी अंघोळ करण्याच्या बहाण्याने तसेच एकत्र नाश्ता करतेवेळी मुलांसोबत वेळ घालवा। असे केल्याने त्यांना आनंद वाटेल, तसेच तुम्ही त्यांना त्यांची कामे शिकवू शकाल आणि या सर्व गोष्टी एका दिवसासाठी नव्हे तर दररोजसाठीचा नियम बनवा। असे केल्याने मूल तुमच्या जवळ राहील। मुलाला रात्री झोपताना एखादी गोष्ट सांगा। कामावरून परतल्यावर माणूस कितीही थकलेला असला तरीही आपल्या मुलाचा हसरा चेहरा पाहिल्यावर त्याचा सगळा थकवा नाहीसा होतो। अशा वेळी रोज रात्री झोपताना मुलांना गोष्ट सांगून झोपवण्याचा प्रयत्न करा। असे केल्याने मुलांसोबत वेळ काढण्याची तुमची दिवसभराची कमतरता भरून काढू शकाल। तसेच गोष्टीच्या माध्यमातून आपण त्यांना अनेक नैतिक मूल्य शिकवण्यात यश मिळवू शकाल। सुट्टीचा नियम। ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा। घरातील छोट्या छोट्या कामांमध्ये त्यांची मदत घ्या, जेणेकरून ते तुमच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवतील। मुलं जेव्हा खूप चांगले काम करतात तेव्हा त्याबद्दल त्यांना शाबासकी द्या। बक्षीस द्यायला विसरू नका। त्यांना प्राणी संग्रहालयात किंवा बागेत फिरायला घेऊन जा। असे केल्यामुळे मुलाला तुमची कमी भासणार नाही। आशा आहे की व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला जरूर आवडली असेल, तसेच व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल। चला असेच अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या। नमस्कार। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया। आई आणि मुलाने समोरासमोर उभे राहावे। आई जी काही कृती करेल तसेच मूल करेल। जसे आई केस विंचरेल, मुलंही तेच करेल। आई पुस्तक वाचेल, गाडी चालवेल, उडी मारेल इत्यादी। असा खेळ पुढे सुरू ठेवा। दिलेल्या वर्कशीटमध्ये
मुलांच्या वयोगटानुसार काही क्रियाकृती दिल्या आहेत, त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या. दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलांना आनंद वाटला का? हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा. आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत. अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.